गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण लेक्चर बघणार आहोत. ENTC सेकंड इयर. सब्जेक्ट आहे आपला ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि चॅप्टर चालू आहे आपलं IC व्होल्टेज रेग्युलेटर्स अँड SMP. IC व्होल्टेज रेग्युलेटर्समध्ये मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं IC LM723. तर IC LM723 हिचे आपण फीचर्स, क्लासिफिकेशन्स बघितले होते. त्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन्स बघितलं होतं. इंट्रोडक्शन नंतर आपण फंक्शन ब्लॉक डायग्राम बघितली होती IC723ची. आता IC723ची जी फंक्शन ब्लॉक डायग्राम आहे त्यामध्ये किती ब्लॉक बघितले होते आपण? 4 ब्लॉक सांगितले होते. तर फर्स्ट काय होतं त्याचा रेफरन्स जनरेटिंग ब्लॉक, म्हणजे आपल्याला इथं पण डायग्राममध्ये दाखवते. फर्स्ट काय त्याचं रेफरन्स जनरेटिंग ब्लॉक, सेकंड आहे एरर ॲम्प्लिफायर, थर्ड आहे सिरीज पास ट्रान्झिस्टर आणि 4 आहे सर्क्युलेटी टू लिमिट द करंट. अशा आपण काय बघितले होते त्याचे 4 ब्लॉकचं फंक्शन्स बघितलं होतं फंक्शनल ब्लॉक डायग्राममध्ये. तर आज आपल्याला लेक्चरमध्ये बघायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ IC LM723. आता ॲप्लिकेशन्स बघायचे आपल्याला ICचे की हे IC आपण कुठं आपल्या यूज करू शकतो, तिचं फंक्शन्स काय. तर IC723 can be used in various configurations according to the requirement of particular applications. We are going to discuss the following applications of IC723. First, low voltage low current regulators. फर्स्ट ॲप्लिकेशन्स काय सांगितलं? लो व्होल्टेज अँड लो करंट रेग्युलेटर्स V0 बिटवीन 2 to 7 volts. फर्स्ट ॲप्लिकेशन काय त्याचं? तर ते एक लो व्होल्टेज आणि लो करंट रेग्युलेटर्स म्हणून यूज केली जाते आणि त्याचं जे आउटपुट व्होल्टेज असतं ते 2 volts to 7 voltsपर्यंत असतं. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन्स आहे लो व्होल्टेज हाय करंट रेग्युलेटर्स, म्हणजे लो व्होल्टेजवरती तो आपल्याला काय देऊ शकतो? हाय करंट रेग्युलेटर्स म्हणून पण आपण यूज करू शकतो. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन्स आहे त्याचं पॉझिटिव्ह हाय व्होल्टेज लो करंट रेग्युलेटर्स. पॉझिटिव्ह हाय व्होल्टेज लो करंट रेग्युलेटर्स म्हणजे आपल्याला तो पॉझिटिव्ह हाय व्होल्टेज देऊ शकतो आणि लो करंट देतो, म्हणजे आउटपुट व्होल्टेज हे ग्रेटर दॅन असतं कशापेक्षा? तर त्याच्या इनपुट व्होल्टेजपेक्षा. त्यानंतर फोर्थ ॲप्लिकेशन्स आहे पॉझिटिव्ह हाय व्होल्टेज हाय करंट रेग्युलेटर्स. फोर्थ ॲप्लिकेशन काय सांगतं आहे त्याचं की एक पॉझिटिव्ह हाय व्होल्टेज आणि हाय करंट म्हणून आपण ते रेग्युलेटर्स काय करू शकतो? यूज करू शकतो. त्यानंतर 5 नंबरचं ॲप्लिकेशन्स आहे निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर्स. तर निगेटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर्स म्हणून आपण त्याचं यूज करतो. लो व्होल्टेज और हाय व्होल्टेज रेग्युलेटर्स विथ शॉर्ट सर्किट ऑपरेशन. तर जे लो व्होल्टेज आणि हाय व्होल्टेज रेग्युलेटर जे आहे आपण ते कुठे यूज करतो? तर एक शॉर्ट सर्किट प्रोटेक्शनसाठी आपण काय करतो? त्याला यूज करत असतो. त्यानंतर 7 नंबरचं ॲप्लिकेशन सांगतं त्याचं लो और हाय व्होल्टेज रेग्युलेटर्स विथ द फोल्ड बॅक करंट लिमिटिंग्स. लो और हाय व्होल्टेज रेग्युलेटर्स काय करतो आपल्याला? तर लो आणि हाय व्होल्टेजचं जे रेग्युलेटरचं सर्किट असतं ते काय असतं? एक फोल्ड बॅक आणि करंट लिमिटिंग सर्किट म्हणून काय केलं जातं? तिथं यूज केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला काय दिलेले होते? त्या ICचे ॲप्लिकेशन्स दिलेले होते. ॲप्लिकेशन्स असे की ते आपण डिफरंट सर्किटमध्ये काय केले जाते? आपण पॉवर सप्लायमध्ये ते यूज केले जाते. तर त्यानंतर आता आपल्याला बघायचे त्याचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. आता ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय सांगतायत आपण फर्स्ट बघू त्याचे. आता ॲडव्हान्टेजेस. द लिनियर रेग्युलेटर्स हॅव द फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. दिस ॲडव्हान्टेजेस आर बेसिकली ड्यू टू द फॅक्ट that the series pass transistor is began use in the active region. तर त्याचं फर्स्ट ॲडव्हान्टेजेस आहे द रिपल कंटेंट इन द आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म इज व्हेरी लो. दॅट मीन्स द क्वालिटी ऑफ DC आउटपुट व्होल्टेज इज व्हेरी गुड. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस काय सांगतं त्याचं? द रिपल कंटेनेंट इन द आउटपुट व्होल्टेज वेवफॉर्म इज व्हेरी लो, म्हणजे त्याचे जे रिपल कंटेनेंट येतात त्यामुळे त्याचे जे आउटपुट व्होल्टेजचे वेवफॉर्म असतात ते कसे असतात? तर व्हेरी लोमध्ये असतात. दॅट मीन्स द क्वालिटी ऑफ DC आउटपुट व्होल्टेज इज व्हेरी गुड. आणि ती क्वालिटी कशी असते ते त्याचे DC आउटपुट व्होल्टेजची तर त्या व्हेरी गुडमध्ये काय असते? त्याची क्वालिटी असते. त्यानंतर सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे नो RFI EMI as the power device is not operate at switch.
त्यामध्ये काय तर नो EMI असतो त्याचा. आणि द पॉवर डिव्हाइस इज नॉट ऑपरेट ॲट स्विच, म्हणजे त्याचं जे पॉवर डिव्हाइस आहे ते आपण स्विचवरती ऑपरेट नाही करत. त्यानंतर थर्ड ॲडव्हान्टेजेस सांगतं त्याचं, हाय स्पीड ट्रान्झिस्टर नीड नॉट बी यूज बिकॉज इट इज नॉट यूज इन द स्विचिंग मोड. हाय स्पीड ट्रान्झिस्टर, आता तो काय आहे तर हाय स्पीड ट्रान्झिस्टर असल्यामुळे त्याची नीड काय सांगतात, नॉट बी यूज बिकॉज इज नॉट यूज इन स्विचिंग मोड, म्हणजे तो एका स्विच मोडमध्ये काय केलं जात नाही, यूज केलं जात नाही. तसं पण आपण त्याला बघितलं तो ऑपरेट होत नाही स्विचवरती. ज्यावेळेस तो ऑपरेट जर होत नाही स्विचवरती तर मग त्यामध्ये स्विचिंग मोड काय यूजच केले जाणार नाही ते. त्यानंतर आता आपण त्याचे बघणार आहोत डिसॲडव्हान्टेजेस. आता डिसॲडव्हान्टेजेस काय सांगताय त्याचे, तर द इफिशियन्सी ऑफ लिनियर रेग्युलेटर इज व्हेरी लो ऑफ द ऑर्डर ऑफ 14 to 15%. दिस इज ड्यू टू द ऑपरेशन ऑफ सिरीज पास पॉवर डिव्हाइस इन द ॲक्टिव्ह रिजन. डिसॲडव्हान्टेजेस काय, तर इफिशियन्सी ऑफ लिनियर रेग्युलेटर इज व्हेरी लो. लिनियर रेग्युलेटरची इफिशियन्सी कशी सांगितलं त्यांनी, व्हेरी लोमध्ये असते. आणि त्याची पर्सेंटेज हे सांगितले आपल्याला 14 to 50% काय असणार आहे त्याची इफिशियन्सी असणार आहे. दिस इज ड्यू टू द ऑपरेशन ऑफ सिरीज पास पॉवर डिव्हाइस इन द ॲक्टिव्ह रिजन. आणि त्याचं जे ऑपरेशन होतं सिरीज पास पॉवर डिव्हाइसचं ते कशामध्ये होतं, ते एका ॲक्टिव्ह रिजनमध्ये होत असतं. त्यानंतर सेकंड डिसॲडव्हान्टेजेस सांगताय, लार्ज हीट स्नेक for the power transistor is required which make the regulator bulky. काय सांगते द सेकंड डिसॲडव्हान्टेजेस, तर लार्ज हेड स्नेक आणि पॉवर ट्रान्झिस्टर इज रिक्वायर्ड, म्हणजे त्याचं हीट जो स्नेक आहे तो कसा असणार आहे, लार्ज असणार आहे. त्याचा जो पॉवर ट्रान्झिस्टर काय करतो तो रिक्वायर्ड करतो. आणि विच मेक रेग्युलरली बल्की, आणि आपल्याला ते रेग्युलरली एक बल्की म्हणून काय केलं शकतो आपण त्याला यूज करतो. हे त्याचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर थर्ड सांगतं आहे, अ लार्ज बल्की 15 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मर इज रिक्वायर्ड. थर्ड डिसॲडव्हान्टेज काय, लार्ज बल्की असतो आणि त्याचं 15 हर्ट्जचं काय असतं तिथं ट्रान्सफॉर्मर काय केलं जातं तिथं रिक्वायर्ड केलं जातं. हे झाले आपले आता ICचे डिसॲडव्हान्टेजेस. अजून पण आहेत आपले डिसॲडव्हान्टेजेस, ते आपण बघू. द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ LM723 voltage regulator include difficulty, current limiting is not exact, current limiting is sensitive to overload, lowest dropout, lowest least regulated output voltage, error amplifier gain is moderate, error amplifier bias current, and be careful when using MOSFET pass transistor. This is all about the LM723 IC datasheet. It is an adjustable voltage regulator, and the applications of LM723 mainly include a temperature controller, shunt and current regulator. It provides a high range of output voltage and current equal to 10 ampere by using just interesting sequence pass transistor through. By including an exhaustive range of working temperature, the integrated circuits capable to without for long to use like linear otherwise switching kind regulators, where this integrated circuit is particularly designed for series regulator functions. Here is a questions for you, that is main functions of LM723 IC. त्यांनी काय केलं, तुम्हाला एक क्वेश्चन विचारला. हिअर इज अ क्वेश्चन फॉर यू, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ LM723 IC. मेन फंक्शन काय सांगतं LM723 ICचं. आत्तापर्यंत जे तुम्हाला घेतलं आहे सिलेबस त्यामध्ये तर तुम्हाला LM723 IC समजलेच असेल, पण त्याचं काहीतरी फंक्शन असेल ना. तर काय तर त्याचं फंक्शन, तर ते एक इनपुट आउटपुट व्होल्टेजसाठी एक पॉझिटिव्ह व्होल्टेज, एक पॉझिटिव्ह करंट इनपुट आउटपुट आपल्याला देतं. म्हणजे ते एक कंट्रोल डिव्हाइस म्हणून काय केलं जातं, यूज केलं. म्हणजे एक रेग्युलेटर व्होल्टेज आणि करंटसाठी यूज केली जाणारी IC आहे. आता व्हॉट इज LM723 व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट अँड इट्स वर्किंग. तर आपल्याला काय बघायचं आहे, व्होल्टेज रेग्युलेटर LM सर्किट आणि त्याचं वर्किंग बघायचं आहे. तर आपल्याला सर्किट दिलेलं आहे, अनरेग्युलेटेड इनपुट व्होल्टेज
व्होल्टेज रेग्युलेटर्स आणि रेग्युलेटेड आउटपुट व्होल्टेज हे आपल्याला काय दिलं आहे, त्याने एक सर्किट दिला आहे. तर त्याचं वर्किंग आणि प्रिन्सिपल बघू. द पॉवर सप्लाय रिसीव ऑफ द लोड एंड टू कन्झ्युम एंड बॅक एंड हॅज फंक्शन इन द व्होल्टेज leaves due to irregular loads or base condition of the local power grids. These voltage functions might leads to the reductions of the lifespan of the electric and electronic applications of the consumer or damage to the loads. So it is required to protect loads from over and under voltage or need to provide a constant voltage to the loads and maintenance stability in system voltage using the regulation technique. Voltage regulations can be defined as maintaining constant voltage or maintaining the voltage level of system with acceptable limits over a wide range of load conditions, and these voltage regulators are used for voltage regulations. काय वर्किंग सांगता येते आपल्याला. तर आपण जो पॉवर सप्लाय काय करतो, रिसीव्ह करतो, तो काय करतो, एक लोड एंड करतो आणि कन्झ्युम करतो एका लोडला, आणि त्याचं फंक्शन काय असतं, तर लोड लेवल्सला काय करतो, तो इरेग्युलर करत असतो त्याच्या लोड्सला, आणि त्याची बेस कंडिशन हे एक पॉवर लोकल पॉवर गाईडवरती काय करतो, फॉलो करतो. दीज व्होल्टेज फंक्शन्स माय बी लीड्स आणि रिडक्शन्स ऑफ द लाईफ स्पेन ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन्स ऑफ द कन्झ्युमर डॅमेज ऑफ द लोड्स. सो इट इज रिक्वायर्ड टू प्रोटेक्ट लोड्स फ्रॉम ओव्हर अँड अंडर व्होल्टेज. आणि काय करतो, तर रिक्वायर्ड करतो म्हणजे त्या प्रोटेक्ट करतो त्या लोड्सला, आणि ओव्हर आणि अंडर व्होल्टेज काय करतो, त्याची नीड प्रोव्हाइड करतो एका कॉन्स्टंट व्होल्टेजमध्ये. आणि त्याचा जो लोड्स असतो त्याला मेंटेनन्स केलं जातं कशावरती, एका स्टॅबिलिटी सिस्टमवरती. तो काय करतो, तर त्याला स्टॅबिलिटी सिस्टम त्याच्या व्होल्टेजला मेंटेन करते आणि यूज करते रेग्युलेशन्स टेक्निकमध्ये. तर रेग्युलेशन्स टेक्निकमध्ये ज्यावेळेस तो यूज होतो त्यावेळेस आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशन्सची डिफाईन होतं, म्हणजे त्याची मेंटेनिंग कॉन्स्टंट व्होल्टेज आणि मेंटेनिंग व्होल्टेज लेवल काय होते, एक सिस्टम ही कॅपेबल लिमिट्समध्ये आपल्याला काय भेटून जाते. ओव्हर वाईड रेंज ऑफ लोकल कंडिशन्स, अँड दीज व्होल्टेज रेग्युलेटर्स आर यूज फॉर व्होल्टेज रेग्युलेशन्स. यामध्ये आपल्याला काय केलं जातं, त्या व्होल्टेजची लिमिटिंग कन्सेप्ट केली जाते, आणि त्या पद्धतीने आपण त्या व्होल्टेजला काय करत असतो, एक रेग्युलेशन्स करत असतो. तर व्हॉट इज द व्होल्टेज रेग्युलेटर्स, व्होल्टेज रेग्युलेटर्स म्हणजे काय. द व्होल्टेज रेग्युलेटर इन अ पॉवर सप्लाय सिस्टम कॅन बी अचीव युझिंग अ इलेक्ट्रिक ऑर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस कॉल्ड ॲज व्होल्टेज रेग्युलेटर्स. तर व्होल्टेज रेग्युलेटर्स म्हणजे काय, तर व्होल्टेज रेग्युलेटर्स इन पॉवर सप्लाय सिस्टम कॅन बी अचीव युझिंग इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. अँड कॅन बी कुठं अचीव होतं ते, तर इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसमध्ये. इट इज कॉल्ड ॲज काय, व्होल्टेज रेग्युलेटर्स. देर आर डिफरंट टाईप ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर्स सच ॲज फिक्स्ड व्होल्टेज रेग्युलेटर, व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर. These are again subdivided into many types of electronic voltage regulators. Electromechanical regulators, automatic voltage regulators, linear voltage regulators, switching regulators, LM317 voltage regulators, hybrid regulators, SCR regulators, and so on. Voltage regulators. तर व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय सांगितलं, तर व्होल्टेज रेग्युलेशन इज इन पॉवर सप्लाय सिस्टम ऑन अचीव इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल डिव्हाइस. इट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर्स. आणि देर आर डिफरंट टाईप्स ऑफ व्होल्टेज रेग्युलेटर्स. फिक्स व्होल्टेज रेग्युलेटर, व्हेरिएबल व्होल्टेज रेग्युलेटर, अँड दॅन अगेन सब डिवायडेड, आणि त्याच मेनी टाईप्स. आणि तो आपल्याला काय बघितला, सब डिवाइड केलेला आहे, त्याचे मेनी टाईप्स. तर कोणते टाईप्स सांगितले, इलेक्ट्रॉनिक व्होल्टेज रेग्युलेटर्स, इलेक्ट्रोमेकॅनिकल रेग्युलेटर्स, ऑटोमॅटिक व्होल्टेज रेग्युलेटर, लिनियर व्होल्टेज रेग्युलेटर, स्विचिंग व्होल्टेज रेग्युलेटर, LM317 व्होल्टेज रेग्युलेटर्स, हायड्रोलिक रेग्युलेटर्स आणि SCR रेग्युलेटर्स. It is a type of positive linear voltage regulator used for voltage regulation, which is invented by Robert C. Dworkin and Robert J. Wildorf while they worked at the National Semiconductors in 1970. It is a type of positive linear voltage regulators
यूज इन व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे लिनियर पॉझिटिव्ह व्होल्टेज रेग्युलेटर हा व्होल्टेज रेग्युलेशनमध्ये काय केला जातो, यूज केला जातो. अँड विच इज इन्व्हेंटेड बाय कोणी इन्व्हेंट केलं आहे त्याला, रॉबर्ट सी डॉपकिन अँड रॉबर्ट जी विल्डर while they work at the National Semiconductor in 1970 मध्ये त्यांनी नॅशनल सेमीकंडक्टरवरती स्टडी केला. इट इज द 3 टर्मिनल ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर अँड इझी टू यूज because to set the output voltage is required and only 2 external resistors in the LM317 voltage regulator circuit. इथं तुम्हाला डायग्राम दाखवलेली बघा त्याची. LM317 हा काय केला आहे, डेव्हलप केला. त्यामध्ये 3 टर्मिनल्स आहे. फर्स्ट काय आहे, ॲडजस्ट म्हणून. सेकंड काय आहे, व्ही आउट. आणि थर्ड काय आहे, व्ही एन म्हणजे आउटपुट व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज आणि ॲडजस्टेबल असे 3 टर्मिनल्स यूज केलेले आहे. आणि तो त्याला काय म्हणतात, 3 टर्मिनलचं ॲडजस्टेबल व्होल्टेज रेग्युलेटर्स म्हणून तो यूज केला जातो आणि इझी यूज होतो तो. आणि त्याचं आउटपुट व्होल्टेज रिक्वायर्ड होतं ओनली 2 एक्सटर्नल सिरीज रेजिस्टर्स काय केले जाते, त्याला यूज केले जाते. आणि व्होल्टेज रेग्युलेटर सर्किट इट इज मेजॉरिटी यूज फॉर लोकल अँड नॉन कार रेग्युलेशन्स. ते कुठं यूज केलं जातं आहे, तर मेजॉरिटी यूज फॉर लोकल अँड ऑन कार रेग्युलेशन्समध्ये यूज केलं जातं आहे. वी कनेक्ट अ फिक्स रेजिस्टर्स बिटवीन द आउटपुट अँड ॲडजस्टमेंट ऑफ द LM317 रेग्युलेटर्स. वी कनेक्ट काय केलं जातं, फिक्स रेजिस्टर्सवरती कनेक्ट केलं जातं आणि त्याचं आउटपुट अँड त्याची जे ॲडजस्टमेंट असते LM317 रेग्युलेटर्सची. देन द LM317 सर्किट कॅन बी यूज अँड फ्रेशियस करंट रेग्युलेटर्स म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. आता LM317 व्होल्टेज रेग्युलेटर सर्किटचे जर फीचर्स बघितले तर त्याचे फीचर्स काय सांगतात आपल्याला. There are some special features of the LM317 regulators and 5 are as follow. First, it is capable for providing an excess current of 1.5 ampere. Hence, it is consequently considered as an operational amplifier with an output voltage ranging from 1.2 volts to 337 volts. फर्स्ट फीचर काय सांगता येतं, तो कॅपेबल आहे, प्रोव्हाइड करतो कशाला, एका करंटला. करंटची रेंज किती सांगितली, 1.5 ॲम्पियरपर्यंत त्याची करंटची रेंज असते. आणि इट इज कन्सिडर केली जाते इन ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये. आणि त्याचं आउटपुट व्होल्टेजची रेंज किती असते, तर 1.2 वोल्ट्स टू 37 वोल्ट्सपर्यंत त्याचं काय असतं, एक आउटपुट व्होल्टेजची रेंज असते. The LM317 voltage regulator circuits internally consist of thermal overload protection and short circuit current limiting constant with the temperature. The LM317 voltage regulator circuit हे इंटरनल कन्सिस्ट असतं थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन्सवरती आणि ते एक शॉर्ट सर्किट करंट लिमिटिंग कॉन्स्टंट टेम्परेचरमध्ये काय होतं आहे, यूज होतं आहे. इट इज अवेलेबल इन 2 पॅकेज ॲज 3 लीड्स ट्रान्झिस्टर पॅकेज अँड सरफेस अमाऊंट D2PK3. आणि त्याचं नेक्स्ट ॲडव्हान्टेज फीचर्स काय सांगत आहे, इट इज अवेलेबल नो 2 पॅकेजमध्ये अवेलेबल असतं. 3 लीड्स असतात ट्रान्झिस्टरच्या पॅकेजच्या आणि त्याची सरफेस अमाऊंट असतं D2PAC3. आणि स्टॉकिंग मेनी फिक्स्ड व्होल्टेज कॅन बी लिमिटेड्स. आणि त्याचं जे फिक्स व्होल्टेजचं जे स्टॉकेज असतं ते कसं असतं, एका लिमिट्समध्ये असतं. अशा प्रकारे आपण LM317 व्होल्टेज रेग्युलेटेड सर्किट म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. तर त्याची तुम्हाला मी दाखवलं होतं कशा 3 पिन, एक इनपुटचे असते, एक आउटपुटचे असते ना, एक ॲडजस्टेबल म्हणून असतं. तर अशा प्रकारे आपण IC बघितलेत LM317 आणि LM कोणती बघितली होती आपण, 723. अशा आपण 2 IC बघितल्यात. प्रत्येकाचे फीचर्स वेगळे आहेत, डायग्राम वेगळं आहे, फंक्शन्स वेगळं आहे आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स आणि ॲडव्हान्टेजेस. तर त्यानंतर आपले झाले IC. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो आपल्याला स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजे SMPSचा.
तर स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजे काय, आपल्याला हेच स्टडी करायचं आहे, त्याची डायग्राम बघायच्या, त्याचे फीचर्स, ॲप्लिकेशन्स, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. तर आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू. आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू.